नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन कथेमध्ये. मित्रांनो, आजची कथा म्हणजेच आपल्या आधीच्या कथेचा दुसरा भाग. मित्रांनो, आपण आधीच्या कथेमध्ये ऐकलंच की कशा प्रकारे मी बहिणीच्या सासूला घरी जाऊन मोकळी केली. अर्थात ते इतकं सहज नव्हतं, कारण बहिणीला जेव्हा बघायला आले होते तेव्हापासून आमच्या दोघांची एकमेकांना नजरानजर होतच असायची. हळूहळू माझं जास्त येणं जाणं बहिणीच्या घरी होऊ लागलं व त्यानंतर माझ्यामध्ये व सासूमध्ये ते नातं निर्माण झालं. आता पुढे झालं असं की एक दिवस जेव्हा मी बहिणीच्या घरी गेलो, घरात कोणच नव्हतं, तेव्हा सासूबाईंनी व मी एकदाच दोघांनीही एकमेकाच्या मनातील बोलून दाखवलं. त्यामुळे आम्हाला दोघांनाही कोणत्याही प्रकारची अडचण नसल्यामुळे आम्ही त्या नात्याला तयार झालो. त्यामुळे आम्ही दोघेही खूपच खुश होतो. बहिणीच्या सासूबाईला सुद्धा या वयामध्ये इतका तरुण मुलगा भेटल्यावर तीही अर्थात खूपच आनंदी होती. मग आता आम्ही जेव्हाही मोकळी भेटायची तेव्हा तेव्हा एकमेकांना चांगल्याच प्रकारे करायचो. आता या कथेचा मित्रांनो मी तुम्हाला दुसरा भाग सांगत आहे. झालं असं की एक दिवस आमच्या इथे काही कार्यक्रम असल्यामुळे मला आईने सांगितलं की तू जा व आपल्या ताईच्या सासूला घेऊन ये. मी खूपच आनंदी होतो, कारण मी त्यांना भेटण्यासाठी रोजच नवनवीन काहीतरी कारणं शोधत असायचोच. यावेळीसुद्धा तसंच झालं. मी त्यांना फोन करून सांगितलं की आईने असं असं कामामुळे तुम्हाला घ्यायला पाठवलं आहे. त्यासुद्धा खूपच आनंदी झाल्या. त्या म्हणाल्या, अरे तू कधी येतोय, कधी तुला बघते, मला असं झालं आहे. मी म्हणालो, मला बघता की माझ्या बाबूरावला. तेव्हा त्या म्हणाल्या, चल तू तर खूपच हलकट आहेस, फक्त कारणं शोधत असतोस कोणत्या ना कोणत्या प्रकारची. मी म्हणालो, असं का, तुम्ही नाही का कारणं शोधत माझ्या बाबूरावला बघायची. तेव्हा त्या म्हणाल्या, अरे हो ते तर आहेच, पण ते सोड, तू कधी येतोयस हे आधी मला सांग. तेव्हा मी त्यांना म्हणालो, मी उद्या दुपारी येतोय व आपण संध्याकाळी रिटर्न निघूया. तेव्हा त्या म्हणाल्या, म्हणजे आपला प्रवास हा रात्रीचाच असणार. मी हो म्हणालो. तेव्हा त्या खूपच खुश झाल्या. म्हणाल्या, मला तुझ्यासोबत एकदा तरी रात्रीच्या अंधारात प्रवास करायचा होता. आता त्या अशा का बोलल्या हे समजण्यात का मी काही बावळट नव्हतो. मी म्हणालो, हो मलासुद्धा तुमच्यासोबत रात्रीचा प्रवास करायचा होता. तेव्हा त्या म्हणाल्या, मग तू ये, मी तुझी वाट बघते. मी दुसऱ्या दिवशी कामावरून लवकर घरी आलो व दुपारीच बहिणीकडे निघालो. चांगल्या प्रकारे टकाटक कपडे घालून व स्वतःला एक मस्त बनवून मी बहिणीच्या घरी निघालो. जवळजवळ 2-3 तासाचा प्रवास केल्यानंतर मी तिकडे पोहोचल्यावर संध्याकाळचे आधीच 6:30 वाजले होते. अंधार नुकतंच पडायला सुरुवात झाली होती. तेवढ्यात त्यांच्या घरातील एक एक व्यक्ती आता घरामध्ये येऊ लागला. जेव्हा मी घरी गेलो तेव्हा घरामध्ये काही जास्त माणसे नव्हती, पण मात्र मी आल्यावर एक एक माणूस जमू लागला, कारण वेळ होती संध्याकाळची व संध्याकाळ म्हटलं की कामावरनं सगळेच घरी येतात. जेव्हा मी घरामध्ये गेलो तेव्हा सासूबाई एकटीच होती. त्यामुळे मी पटकन वरच्यावर तिच्यावर हात चालवला व तिला मस्त छान गरम केली. आता पुढे झालं असं की आता आम्ही दोघेही निघालो. सासूबाईचा नवरा सोडवायला आला. आम्ही तिघेही स्टँडवर पोहोचलो. स्टँडवर पोहोचल्यानंतर तो म्हणाला, अरे तुम्ही दोघेही सांभाळून जा. आता त्याला काय सांगू की तुझ्या बायकोला चांगलीच मांडीवर बसून नेतो. पण मी त्याच्याकडे बघत हसत होतो. मी हसताच सासूबाईला कळलं की हा का हसतोय. त्याही माझ्याकडं एक तिरका कटाक्ष टाकून हसू लागल्या. आता थोड्या वेळातच आमची गाडी आली. गाडी येताच आम्ही दोघेही गाडीमध्ये चढून बसलो. आम्हाला विंडो सीट मिळाल्यामुळे आम्ही दोघेही खुशच होतो. थोड्या वेळ गाडी पुढे गेल्यानंतर गाडीचे सर्व स्टॉप संपले.
तेवढ्यात आमचं तिकीट काढून तोही पुढे निघून गेला. त्यानंतर आम्ही दोघेच फक्त होतो. जसे गाडीचे संपूर्ण स्टॉप संपले तसे त्याने गाडीतील सर्व लाईट बंद केल्या. गाडीत लाईट बंद केल्यामुळे फक्त अंधारच होता. खिडकीतून येणारी थंड हवेची झोप ही आम्हाला दोघांना वेळ लावत होती. सासूबाई या खिडकीत बसल्या होत्या. अंधार झाला होता. बाहेरून चंद्राचा थोडासा प्रकाश सासूबाईंच्या चेहऱ्यावर पडला. त्यांचा चेहरा गुलाबी झाला होता. तेवढ्यात काहीतरी माझ्या पॅन्टीवर वळवळतं हे मला जाणवल्यावर मी जेव्हा पाहिलं तेव्हा कळालं की सासूबाईंचा हात आहे. सासूबाई माझा बाबूराव शोधत होत्या. तेव्हा मी त्यांचा हात हातात घेतला व माझ्या बाबूराव असेल त्या ठिकाणी नेऊन ठेवला व त्यांच्या कानात म्हणालो, मिळाला का तुमचा सोबती तुम्हाला? तेव्हा त्या आनंदी झाल्या व म्हणाल्या, खूप हुशार आहेस रे. मी म्हणालो, हो तेवढं तर कळतंच मला. असं म्हणत त्या त्याला कुरवाळू लागल्या. आमच्या आता गप्पा रंगू लागल्या. त्या म्हणाल्या, काय रे, तुला वाटलं होतं की तुला आयुष्यामध्ये इतक्या वयाची एखादी बाई मजा करायला मिळेल म्हणून? मी त्यांना तोच प्रश्न उलटा मारला. तुम्हालाही वाटलं होतं का तुम्हाला ह्या वयात इतका तरुण तरणबांड मुलगा मिळेल म्हणून? तेव्हा त्या म्हणाल्या, बघ तुझं तर असंच असतं, कधी मनमोकळं बोलणार नाही, फक्त विचारलेल्या प्रश्नांना उलटी उत्तरं देतोस. तेव्हा मी त्यांना म्हणालो, बरं मी सांगतो, मला असं तर कधी वाटलं नव्हतं, पण जेव्हा मी तुम्हाला पहिल्यांदा बहिणीच्या लग्नाच्या आधी बघितलं व लग्नात बघितलं तेव्हापासून मला तुमच्यामध्ये काहीतरी वेगळं आहे हे जाणवलं होतं. त्यामुळे मला कळालं होतं की कदाचित आपल्यामध्ये सूत जुळू शकतं. तेव्हा मी त्यांना म्हणालो, आता तुम्हीच सांगा, तुम्हाला वाटलं होतं की तुम्हाला या वयात माझ्यासारखा तरुण व इतका छान मुलगा मिळेल म्हणून? तेव्हा त्या म्हणाल्या, अरे असं काही वाटलं नव्हतं, पण जेव्हा मीही तुला पहिल्यांदा बघितलं तेव्हा बघताक्षणीच तू माझ्या नजरेत भरला होतास. कारण तू दिसायला सुंदर होताच, रोज व्यायाम करतोस म्हणून तुझी शरीरयष्टीसुद्धा चांगलीच पिळदार झाली होती. या सर्व गोष्टी बघून माझ्या मनात आलं होतं की कदाचित आपल्याला या मुलाची सोबत आयुष्यामध्ये भेटली तर. पण कदाचित आपल्यामध्ये खूप वेगळं नातं असल्यामुळे हा प्रश्न फक्त प्रश्नच व माझं स्वप्न हे फक्त स्वप्नच राहू शकतं. त्यामुळे मी काही जास्त विचार केला नाही. पण काही दिवसांनी जेव्हा तू घरी यायचास तेव्हा तू माझ्याकडे वेगळ्याच कटाक्ष टाकून बघायचा, तेव्हा मात्र मला खात्री पटली होती की आपल्यामध्ये काहीतरी होऊ शकतं. असं बोलणं चालू असतानाच सासूबाई इकडं माझा बापूराव मस्त कुरवाळतच होत्या. तेव्हा सासूबाई म्हणाल्या, आपल्या गप्पा इतक्या रंगात आल्यात, तूही काहीतरी करणार आहे. असं म्हणतात मी सुद्धा माझा हात आता त्यांच्यावर चालवू लागलो. त्यांच्या तोंडातून मस्त आवाज बाहेर येत होता. आता हळूहळू आम्हाला बस पुढे जाऊन भरपूर उशीर झाला होता. इकडे आमच्या दोघांचाही खेळ चांगला रंगात आला होता. बसच्या अंधारामध्ये जास्त कोण नसल्यामुळे मी इकडे सासूबाईला चांगलीच मोकळी केली. आता आमचा प्लॅन ठरला की घरी गेल्यानंतर घरामध्ये केव्हा केव्हा कोण कोण नसतं. सासूबाईने मला सर्व विचारल्यानंतर मी त्यांना सांगितलं, बाबा कामावर जातात व आई दिवसभर कामामध्येच असते, तर कधी कधी बाजारामध्ये जाते. आता त्या म्हणाल्या, आपल्याला घरी गेल्यावर सुद्धा चांगलीच मोकळीक मिळणार. मी त्यांना हो म्हणालो व आम्ही दोघेही हसू लागलो. आता घरी गेल्यानंतर कशा प्रकारे करायचं याची आम्ही दोघेही प्लॅनिंग बनवतच होतो. तर मित्रांनो, तुम्हाला आपली ही कथा कशी वाटली हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. भेटूया पुढच्या कथेमध्ये. धन्यवाद.